मित्रा, भरतीची तारीख जाहीर झाली, खूप अर्ज आले, राऊंड जवळ आलंय, खूप टेन्शन आलंय. मित्रा, खचू नकोस. हे अर्ज कितीही येऊ दे, पण तू संघर्ष केलेला आहे, तू प्रॉपर मेहनत घेतलेली आहे, तू 100% व्यवस्थित अभ्यास केलेला आहे, तुझं ग्राउंडही चांगलं आहे. मग गडबडतोस कशाला रे? वेड्या, टेन्शन घेऊ नको. जर तू अभ्यास केलाय, तू मेहनत घेतली, तू भरती नाही होणार तर मग कोण होणार? जो मुलीसोबत हिंडलाय, जो गावाकडे टवळगिरी फिरलाय, तो भरती होईल का? नाही. आताचा जो काळ आहे मित्रा, बाजूचेही तुला बोलतील काय खरं असते, एवढी टफ कॉम्पिटिशन आहे, 4 लाख फॉर्म आलेत, 7 लाख फॉर्म आलेत, आणि जागा पाहिल्या तरी एवढ्या. नाही, जागेचं काही नाही, त्याच्यात एक जागा तुझी आहे, एक जरी जागा आहे ना तर ती तुझी आहे, अशी तयारी ठेव. 100% मित्रा तू यशस्वी होतोस रे. कारण जे आई वडील आहेत ना, ते खूप आस लावून बसलेत की आपलं पोरग वर्दीत येईल आणि आपलं जे घेतलेलं आतापर्यंतचं जे आयुष्यात कष्ट आहे ते हलकं करील. मित्रा, हा तू करणार आहेस, फक्त तू खचून जाऊ नको. आणि तू जर खचला तर त्यांनी कुणाकडे पाहायचं रे, हे तू कधी विसरू नको. आणि हा, जिद्दीने लढ ना, होणार ना तू भरती, काही काळजी करायची गरज नाही. आणि तू फक्त पॉझिटिव्ह राहा आणि तुझं बेस्ट दे, 100% भरती होतोस, शब्द आहे माझा. चल, आजच्यासाठी इथंच थांबूयात.